ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व सुविधांनी युक्त अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असं सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक टेंभिनाका येथील CR वाडी या दवाखाना येथे सुरू करण्यात आले। या क्लिनिकचं उद्घाटन आज खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आलं। CR वाडी या दवाखान्यात सुरू झालेल्या सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक मध्ये डेंटल चेकअप, डेंटल क्लिनिंग, डेंटल फिलिंग, टूथ एक्सटेन्शन आदी उच्च दर्जाच्या सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध होणार आहेत। याकरिता 2 स्पेशालिस्ट डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दंत विभागातही या सेवा देण्यात येतात। या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या असल्यानं अनेक वेळा रुग्णांना खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेणं परवडत नाही। तसंच बरेच वेळेला हे उपचार मेडिकल पॉलिसीमधून नाकारण्यात येतात। रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी CR वाडी या दवाखान्यात हे डेंटल क्लिनिक सुरू करण्यात आलं आहे। त्याचबरोबर पाळीव प्राण्यांची पेट केअर ठाणे अंतर्गत नोंदणी, मध्यवर्ती औषधी भांडारगृह येथे औषध वितरण करण्याकरिता आधुनिक तंत्रप्रणाली, GIC हाऊसिंग फायनान्शियल लिमिटेडच्या CSR निधीतून प्राप्त झालेल्या सोनोग्राफी मशीन्स, तसंच काजूवाडी आरोग्य केंद्र, शीळ आरोग्य केंद्र या 2 ठिकाणी नवीन एक्स-रे मशीन, तसंच 22 नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरांचं लोकार्पण खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं। पशुवैद्यकीय विभागामार्फत कुत्रे आणि मांजरी आदी पाळीव प्राण्यांची नोंदणी पेट केअर ठाणे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्यात येत आहे। यामुळे लसीकरण, आरोग्य नोंदी आणि मालकांची माहिती डिजिटल स्वरूपात एकत्रित राखता येणार आहे। मध्यवर्ती आरोग्य औषधी भांडारगृहातून सर्व औषध केंद्र, प्रसूतीगृह आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे औषधांचे नियमित आणि वेळेवर वितरण करण्यासाठी आधुनिक सप्लाय चेन व्यवस्थेचा अवलंब करण्यात आलाय। त्यामुळे औषधांचा तुटवडा, औषधांची कालबाह्यता, तारीख आदी बाबी टाळण्यास मदत होईल। त्याचप्रमाणे CSR निधीतून प्राप्त झालेल्या सोनोग्राफी मशीन्स उपयोग आरोग्य केंद्रात होणार आहेत। काजूवाडी आरोग्य केंद्र, शीळ आरोग्य केंद्र या ठिकाणी बसवलेल्या एक्स-रे मशीनमुळे हाडांचे, छातीचे एक्स-रे आणि निदान प्रक्रिया त्वरित आणि अचूकपणे करता येणार आहे। 22 आयुष्यमान आरोग्य केंद्रांमध्ये बाह्यरुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, गर्भवती मातांची तपासणी, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा आदी विविध सेवा उपलब्ध होणार आहेत। या हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेला आहे। कशा प्रकारे फायदा या ठाणे शहराच्या नागरिकांना याचा होणार आहे? आपण पाहताय की दिवसेंदिवस दंत चिकित्सा जे अनेक प्रकारचे काही प्रॉब्लेम्स असतात, हजारो रुपये खर्च त्या ट्रीटमेंटवर करावा लागतो। पण महानगरपालिकेच्या वतीने अत्याधुनिक असं क्लिनिक विथ इक्विपमेंट या ठिकाणी सुरू केलेलं आहे। त्यामुळे गोरगरिबांना सुद्धा त्या ठिकाणी मोफत हे उपचार करून घेता येतील। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीने आपण लोकांच्या दारापर्यंत जी दंत चिकित्सा आहे ती आपण करतो। नामवंत डॉक्टर त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये असतात। एक ॲम्ब्युलन्स आपण तयार केलेली आहे, फिरता दवाखाना, झोपडपट्टी असेल वेगवेगळ्या भागामध्ये तो दवाखाना त्या ठिकाणी जातो। लहान मुलांची दंत चिकित्सा, मोठ्यांची, ज्येष्ठ नागरिक दंत चिकित्सा केली जाते। योग्य ही औषधं दिली जातात, योग्य उपचार केला जातो। महानगरपालिका जास्तीत जास्त गोरगरीब लोकांकरता, जनतेसाठी ही सेवा महानगरपालिकेने आयोजित केलेली आहे।